मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 18 एप्रिलचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. मंडळी, आजचा भाग जरा लहान आहे बरं का. शनिवार असल्यामुळे आजचा भाग हा अर्धा तासाचाच आहे. तर बघा, सुरुवातीला प्रियाचं बोलणं कालचं थोडं शेवटचं मागावून ऐकवलंय. प्रिया म्हणत असते, गुन्हेगारी अवॉर्ड असतात तर कन्फर्म तुलाच मिळाला असता प्रिया. काय फसवलंयस तू अर्जुनला. आणि तो अर्जुन आतापर्यंत एकही केस हरलेला नाहीये. अशा हुशार वकिलाला तू खुनाच्या केसमध्ये अडकवलंस, तेही इतक्या शिताफीनं. अर्जुनला कळलं पण नसणार आहे. अर्जुनला कळलं पण नसणार आहे की शांता नावाचा बॉम्ब त्याच्या डोक्यावर कधी फुटला ते. आणि इथे आता सीन दाखवलाय की प्रियाने अर्जुनच्या डिक्कीमध्ये ती डेड बॉडी लपवली आहे शांताची. प्रिया आता विचार करते, शांता किती दिवसापासून अर्जुनच्या कॉन्टॅक्टमध्ये होती. पोलिसांना संशय येईलच की अर्जुननेच तिला लपवलंय. म्हणजे अर्जुनला अडकवण्यासाठी एवढं खूप आहे. आता त्याच्या गाडीत सापडलेली ही डेड बॉडी अर्जुनला नक्की फासावर चढवेल. पण पोलिसांचं लक्ष गाडीकडे जाणार कसं. गाडीची डिक्की त्यांनी उघडून बघितली पाहिजे ना. त्यांना कळेल कसं या डिक्कीत डेड बॉडी येते. काहीतरी करायला हवं. प्रिया असा विचार करते आणि अर्जुनच्या डिक्कीचं एक स्क्रू ढिल्लं करते. प्रिया काय मॅकॅनिक होती का काय कोणाच ठाऊक. आधी हातामध्ये प्रियाने ग्लव्स घातलेत बरं का. आणि अर्जुनची गाडी जळाली होती ना प्रेक्षकांनो, तर ही गाडी वेगळी आहे बरं का. आधी अर्जुनची पांढरी गाडी होती आणि आता ही काळी किंवा ब्राऊन कलरची गाडी दिसते. आणि प्रियाने ती डेड बॉडी कशी उचलली ते काही दाखवलेलं नाहीये बरं का मंडळी. डायरेक्ट तिने ती डिक्कीत टाकली आहे डेड बॉडी. तिच्या गाडीतून अर्जुनच्या गाडीत टाकली आहे आणि अर्जुनच्या गाडीच्या ते नंबर प्लेटचं स्क्रू तिने ढिला केलाय बरं का स्क्रू ड्रायव्हरने. प्रियाला सगळी इक्विपमेंट्स बरोबर सापडतात नाही का. कमाल आहे बाबा प्रेक्षकांनो, खरंच कमाल आहे. आपल्याला प्रश्न पडायला लागले की भरपूर प्रश्न पडतात. आणि काय आहे ना मंडळी, आपण एवढं बारकाईने मालिका बघतो की छोटे छोटे पॉइंट सुद्धा आपल्या करेक्ट लक्षात राहतात. प्रियाने अर्जुनच्या गाडीची नंबर प्लेटच काढून घेतली बरं का. आणि आता यांच्या घराच्या बाहेर CCTV कॅमेरा आहे. हे आता हळूहळू लक्षात येईल कदाचित. पण बघू काय काय घडतंय पुढे. प्रिया विचार करत असते, शेवटी मला जे वाटलं तेच घडलं. सकाळी अर्जुन घाईघाईत ऑफिस जायला निघाला आणि आता प्रिया तेव्हा सकाळी सकाळी फोनवर बोलते संतोषशी. असा सीन घेतलाय त्यांनी. प्रिया संतोषला फोन करते आणि म्हणते, हॅलो संतोष, तू पनवेल सोडलंयस ना. तिकडनं संतोष म्हणतो, हो मॅडम, मी पनवेल सोडलंय आणि मी लोणावळ्याला आलोय. थोडे दिवस इथे राहील आणि मग तिकडे जाईल कुठेतरी. सगळं ठीक आहे ना मॅडम, पोलिसांना काही कळलंय का. प्रिया त्याला म्हणत असते, जास्तीचे फालतू टेन्शन घेऊ नकोस. तिकडनं संतोष म्हणतो, मॅडम तुम्ही रात्री मला खूप घाबरवलं होतं. मॅडम तुम्ही पण घाबरला होतात ना. आता प्रिया म्हणते, पण सगळं मीच निस्तरलंय ना, आता शेवटचं काम कर. संतोष म्हणतो, कसलं काम मॅडम. प्रिया म्हणते, ऐक, एक पटवर्धन नावाचा सिनियर इन्स्पेक्टर आहे आणि मी त्याची सगळी माहिती घेतली आहे बघ. अरे मागे तो सस्पेंड झाला होता, अर्जुनमुळेच झाला होता. तेव्हापासून त्याच्या मनात अर्जुनबद्दल खूप राग आहे. सॉरी, सागर पाटकर नाव आहे प्रेक्षकांनो त्या इन्स्पेक्टरचं. मी पटवर्धन चुकून बोलले बरं का. मला इन्स्पेक्टरच्या नावात का गल्लत करते मी कोणाच ठाऊक. असो, तर आता प्रिया म्हणते, ऐक, तो सस्पेंड झाला होता ना, त्यामुळे अर्जुनवर त्याचा राग आहे. अर्जुनमुळेच तो सस्पेंड झाला होता. त्याला फोन कर आणि त्याला सांग की तू अर्जुनला मोठ्या गुन्ह्यात अडकवू शकतोस. त्याच्या गाडीला नंबर प्लेट नाही आहे आणि त्याची गाडी थांबव आणि डिक्की चेक कर. अरे त्याला त्याच्या अपमानाचा बदला घेता येईल असं त्याला सांग. त्यावर संतोष म्हणतो, बरं मॅडम, करतो त्या इन्स्पेक्टरला फोन. प्रियाने अशा पद्धतीने सगळी पुढची प्लॅनिंग केली आणि मग अर्जुन अडकला. हे तर आपण पुढे पाहिलंच आहे. प्रियाच्या या प्लॅनिंगमध्ये भरपूर लूप फॉल्स आहेत बरं का प्रेक्षकांनो. आता ते पुढे आपल्याला लक्षात येतीलच. आणि अर्जुन सायलीच्या सुद्धा. प्रिया आता ही सगळी स्टोरी सांगते बरं का प्रेक्षकांनो आपल्याला, असं त्यांनी भासवलंय. प्रिया आता स्वतःच्या मनाशीच बोलत असते, प्रसिद्ध वकील अर्जुन सुभेदार आता जाणार फासावर. झालेत ते गजाड. आता सुरू झालीये सुभेदार पती पत्नीची शोकांतिका. चला तन्वी सुभेदार, आता तुमच्या मार्गातले सगळे अडथळे दूर झालेत. आता तुम्ही या घरची कायमची सून झाला आहात. तुम्ही मालकीन झाला आहात या घरची. पण आता तुमच्या दिराला अटक झालीये, त्यामुळे सगळ्यांच्या दुःखात सामील व्हा. अर्जुन भाऊजी, अर्जुन भाऊजी करत ही रडत रडत आता बाहेर जाते बरं का. आता प्रियाचं वागणं जरा अतिच वाटतंय नाही का प्रेक्षकांनो. म्हणजे प्रिया जरा जास्तीच जड व्हायला लागली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. इकडे चैतन्य अर्जुनला म्हणत असतो, हे बघ अर्जुन, तू अजूनही विचार कर, आपण जामीन घेऊ शकतो. अर्जुन म्हणतो, नाही चैतन्य, मी जामीन घेतली तर हा खून मी केलाय असं असू शकतं आणि वाटूही शकतं सगळ्यांना. आणि हे मला होऊ द्यायचं नाहीये. कोर्टाने जामीन दिला तर ठीक, नाहीतर मी स्वतःहून जामिनाच्या भानगडीत पडणार नाहीये. चैतन्य म्हणतो, ठीक आहे, तुला जे योग्य वाटतं ते कर.
अर्जुन म्हणतो, हे बघ पाटकर या केसचं इन्व्हेस्टिगेशन जे काही करेल ना ते चुकीचंच असणार आहे, यात शंका नाहीये. त्यामुळे तुम्ही तुमच्याकडनं सगळी इन्व्हेस्टिगेशन सुरू करा. हे बघ म्हणजे इन्स्पेक्टर सावंत, तुम्ही ना मला जे जे पोस्टमॉर्टम मध्ये आलंय ना ते सगळं कळवा. आणि ए चैतन्य, तू कुठलाही छोटाही पॉइंट मिस करू नकोस हा. सगळी माहिती घे. आपल्या साईडने जमेल तेवढे पुरावे गोळा कर. हवी तर सायलीची मदत घे. चैतन्य म्हणतो, अर्जुन तू काहीच काळजी करू नको, आम्ही सगळं व्यवस्थित करू. अर्जुन म्हणतो, तुम्ही जी जी माहिती मला द्याल ना त्यावरच मी उद्याचं हिअरिंग लढेल बरं का. सावंत म्हणतात, सर तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळं व्यवस्थितपणे करू, आम्ही सगळे प्रयत्न करू अर्जुन सर. आता अर्जुन विचार करायला लागतो, पण या शांता मावशीची डेड बॉडी माझ्या गाडीत आली तरी कशी. प्रेक्षकांनो, काल तुम्हाला सगळ्यांच्या कमेंट होत्या की अर्जुनच्या घराबाहेर सीसी आहे. आता हे अर्जुनच्या लक्षात केव्हा येत आहे याची आता आपल्याला वाट बघावी लागणार आहे. असो, आता इकडे सुभेदारांच्या घरी चालू आहे रडापडी. आता या कल्पनाताई रडत असतात, म्हणत असतात, माझ्या लेकरावरचे संकट का जात नाहीये, माझ्या अर्जुनवर का संकट येतात सारखी सारखी. प्रतापराव म्हणत असतात, कल्पना रडू नकोस, अर्जुनला काहीही होणार नाहीये. आपल्या अर्जुनने कितीतरी लोकांना वेगवेगळ्या केसेसमधनं सोडवलंय. तो नेहमी सत्याच्या बाजूने लढत आलाय आतापर्यंत. प्रतिमात्या आणि सुमन पण आल्यात यांचं सांत्वन करायला. प्रतापराव म्हणत असतात, अख्ख्या पनवेला अभिमान वाटतो आपल्या अर्जुनचा. प्रतिमात्या म्हणतात, हो ना, देवी आईने आतापर्यंत अर्जुन सायलीच्या फार परीक्षा घेतल्यात, आता ही त्यातलीच एक परीक्षा समजूयात. अर्जुन सायली नेहमीप्रमाणे यातून तरुण जातील का कल्पना. अश्विन म्हणतो, दादाच्या केसमध्ये तो जो पोस्टमॉर्टम करतोय ना बॉडीचं, तो माझा मित्रच आहे, माझं बोलणं झालंय त्याच्याशी, मी त्याला सांगितलंय पोस्टमॉर्टम मध्ये कसलाही फेरफार होणार नाही याची काळजी घे. प्रिया हे सगळं ऐकते बरं का प्रेक्षकांनो, प्रिया तिथेच उभी आहे. अस्मिता म्हणते, हो ना, अर्जुनच्या विरोधात तर एवढी लोक आहेत ना, कोण काय करेल काही सांगता येत नाही. आपल्या अर्जुनने आतापर्यंत खूप गुन्हेगारांना शिक्षा दिली आहे ना. सुमन म्हणते, भाऊजी आणि सायली गेलेत पोलीस स्टेशनला, आपल्या अर्जुनला जामीन मिळेल नक्की. आता विमल म्हणते, हो हो, आपण देवाला प्रार्थना करूयात आणि आपले अर्जुन दादा येतील, लवकर घरी परत येतील. सगळेजण खूप काळजीत असतात बरं का मंडळी. सुभेदार आता हे प्रतापराव म्हणतात, हो येणार, अर्जुन घरी येणारच, आपण एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं यावेळेला. प्रिया आता मनात विचार करते, तुम्ही कितीही उत्साह आणणारे, तुम्हाला सगळ्यांना मी कोंडीत आणणार, कोणाला सुखात जगू देणार नाहीये. प्रिया असा मनातल्या मनात विचार करत असते बरं का. आणि लगेच नाटक करत म्हणते, मी चहा आणू का सगळ्यांसाठी, प्लीज कोणी नाही म्हणू नका हं, सकाळपासून कोणी काही खाल्लेलं नाहीये, निदान चहा तरी घ्या सगळे. आता तेवढ्यात ना प्रेक्षकांनो, जे कॉमन दाखवतात ना तेच असं त्यांनी आज दाखवलंय. म्हणजे आता सुभेदारांच्या घराबाहेर पत्रकार आलेत आणि अर्जुन सुभेदार हाय हाय अशी घोषणा करतायत. आता पत्रकार यांना अतिशय विक्षिप्त आणि विचित्र असे प्रश्न विचारतात बरं का. आता याचं सगळ्याचं सडेतोड उत्तर सायली त्यांना देते, पण छान दाखवलंय त्यांनी. एक सिक्वल दाखवलाय बघा आजचा एपिसोड. म्हणजे खूप काही हॅपनिंग घडलेलं नाहीये, पण एक सिक्वली त्यांनी सगळं दाखवलंय. पत्रकार आता त्यांच्या गेटमध्ये शिरतात आणि त्यांना बळजबरी करतात सुभेदारांना. म्हणजे बळजबरी त्यांना प्रश्न विचारतात, तुम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील, अर्जुन सुभेदारांनी खून केलाय. म्हणजे एकावर एक प्रश्नांचा भडीमार या पत्रकारांनी केलाय. आता प्रतापराव ते सगळे सुभेदार फॅमिली बाहेर येतात, तोपर्यंत सायली तिथे नसते बरं का. सायली अर्जुनला भेटायला जेलमध्ये गेली आहे ना. आता ते पत्रकार म्हणतात, काय हो प्रताप सुभेदार, तुमच्या मुलाने खून केलाय, तुम्ही या कृत्यात सामील आहात का. आता काही काही बायका पण आहेत पत्रकार म्हणून तिथे. काय हो, तुमच्या मुलाने याआधी गुन्हे केले का. लगेच त्यातला एक माणूस म्हणतो, म्हणजे काय केलेच असतील, एक गुन्हेगार कायम गुन्हेगारच असतो. मग एक दुसरी पत्रकार बाई विचारते, अहो ज्या बाईची डेड बॉडी डिक्कीत सापडली अर्जुन सुभेदारांच्या, ती बाई कोण आहे, तुम्हाला त्या बाईविषयी काही माहिती आहे का, त्या बाईचा आणि तुमचा काही संबंध होता का, ती अर्जुन सुभेदारांची कोण होती. प्रतापराव चिडतात आणि म्हणतात, हे बघा तुम्ही आता इथून निघून जा सगळेजण, आम्हाला आता काहीही सांगायचं नाहीये, माझा मुलगा अर्जुन निर्दोष आहे, निघा इथून. अश्विन पण त्या सगळ्यांवर ओरडतो, जा इथून, तुम्ही इथे कसं काय आलात आमच्या परवानगीशिवाय. मग तो माणूस म्हणतो त्यातला एक, तुमच्या अर्जुन सुभेदाराने सगळ्या पनवेलला लाजवलंय. आता यात अर्थातच प्रेक्षकांनो एखादा प्रियाचा माणूस असणार आहे बरं का. आता तो शाई फेकणारा असावा असं मला वाटतं, कारण आता एक्झॅक्टली तेच होतं. मी म्हटलं ना मगाशी, कॉमन जे होतं ना तेच त्यांनी दाखवलंय. आता सुभेदार या सगळ्या पत्रकारांवर ओरडत असतात की असे कसे तुम्ही आमच्यावर आरोप लावताय वगैरे वगैरे. त्यातला एक पत्रकार असा अर्जुनच्या फोटोवरती माती वगैरे लावतो आणि असं खराब करतो अर्जुनचा फोटो. कल्पनाताईंना आता खूप त्रास होत असतो. कल्पनाताई त्या पत्रकारांना म्हणत असतात, जा तुम्ही सगळे इथून, प्लीज जा. अश्विन ओरडून म्हणतो, तुम्ही इथून जा, नाहीतर आम्ही पोलिसांना बोलू.
आता त्यातला एक पत्रकार काहीच्या काही बोलायला लागतात बरं का हे सगळे पत्रकार. अरे या दोघांनी तर त्या अर्जुन सुभेदाराला जन्म दिलेला आहे, यांच्या तोंडाला काळं फासा आधी. आणि असं म्हणून एका माणसाने शाई बाहेर काढलेली असते. अश्विन या सगळ्यांना रोखणार, तेवढ्या तिथे सायली येते आणि सायली या पत्रकाराचा हात धरते. तो कल्पनाताई आणि प्रतापरावांच्या अंगावर शाई फेकणार असतो ना. आता ॲज ऑलवेज सिरियलमध्ये असे फंडे दाखवतातच प्रेक्षकांनो, की मालिकेची हिरोईन अगदी सगळ्या गोष्टीला सामोरं जाते, लढते वगैरे. तसंच त्यांनी एक्झॅक्टली हे सिक्वल घेतलंय आज, असं म्हणायला हरकत नाहीये. प्रिया मात्र तिथे उभं राहून अशी गंमत बघते. आता प्रियाचं हे सगळं विलनगिरी जरा खरंच अति होत चालली आहे बरं का प्रेक्षकांनो. हिच्या विलनगिरीला आता आळा घातलाच पाहिजे. आणि त्याच संदर्भात आता त्यांनी तो जो प्रोमो आउट केलाय ना, प्रियाला कापणार, चिरणार, धुणार वगैरे वगैरे, आपटणार, आता ते सगळं होणारच आहे. म्हणजे प्रिया ही विलन थोडेच दिवसातून या मालिकेतून गायब होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण बघूयात आता पुढे काय काय होतंय. असं त्यांनी दाखवलंय तर खरी. सायली आता त्या पत्रकाराचा हात धरते तिथे येऊन आणि त्या पत्रकाराला खूप सडेतोड उत्तर देते, जे छान वाटलंय बघायला. हे सगळं करत असताना सायलीचा औरा वगैरे खूप भारी दाखवलाय आणि मागे ते ढंचिक ढंचिक म्युझिक ऐकवलंय बरं का. आजचा एपिसोड तसा शॉर्ट आहे आणि स्वीट आहे. आता इकडे पुन्हा अर्जुन चैतन्य आणि इन्स्पेक्टरशी बोलताना दाखवलाय. अर्जुन एका खोलीमध्ये बोलतोय इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्यशी. अर्जुन म्हणत असतो चैतन्य आणि सावंतला, हे बघ चैतन्य, शांता मावशीला ज्या घरात मी ठेवलं ना, तिथून ते शांता मावशीच्या घरापर्यंत नक्की CC कॅमेरे असणारच रस्त्यात. ते सगळे चेक कर, काय झालं ते कळेलच. तेवढ्यात कॉन्स्टेबल येतात. त्या दुसऱ्या त्या जो दुश्मन आहे ना अर्जुनचा, त्या पोलिसाचा कॉन्स्टेबल येतो आणि म्हणतो तुमची वेळ संपली आहे. अर्जुन म्हणतो चल चैतन्य, आता लवकरात लवकर हिअरिंगची तयारी कर, आपल्यासाठी सगळे महत्त्वाचे दिवस आहेत आता. चैतन्य म्हणतो अर्जुन, हे बघ ना, तू काळजी करू नकोस हां. अर्जुन म्हणतो इट्स ओके चैतन्य. आता ते बाहेर आल्यावरती अर्जुनच्या समोर पुन्हा हा इन्स्पेक्टर उभाच आहे. बरं, हा इन्स्पेक्टर उगाच खुन्नस काढतोय प्रेक्षकांनो अर्जुनवर. मे बी अर्जुन सगळीकडून कसा संकटात घेरला गेलाय असा थ्रिल त्यांना दाखवायचा आहे बरं का. इन्स्पेक्टर म्हणत असतात, काय मग इन्स्पेक्टर सावंत, नाही म्हणजे तुम्ही सरकारी नोकर आहात, एखाद्या वकिलाच्या ऑफिसमध्ये काम करत नाही तुम्ही, हे लक्षात आहे की नाही तुमच्या. त्यावर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, इन्स्पेक्टर पाटकर, मला ना माझी ड्युटी चांगली लक्षात आहे बरं का. माझ्या डिपार्टमेंटने मला खऱ्याची साथ द्यायला शिकवली आहे, तेच मी करतोय. ते इन्स्पेक्टर पाटकर म्हणतात, नाही तुमच्यामध्ये तुम्ही खऱ्याची साथ देत असाल, पण ज्याची साथ देताय ना तो गुन्हेगार आहे बरं का, लक्षात असू द्या हे. काय ना सावंत, या वकिलांना म्हणे खरेपणा न्याय महत्त्वाचा वाटतो, पण तरीही या वकिलाच्या हातून खून झालाच ना. आता हा पाटकर जेवढं जमेल तेवढं अर्जुनच्या म्हणजे मनोबलाचं खच्चीकरण करतोय बरं का. म्हणजे असं दिसतंय खरी त्याच्या बोलण्यावरनं. आता इकडे सायली आल्यावर पत्रकारांनी सायलीला धरलं आणि सायलीला वाटेल ते प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. तुम्ही सायली सुभेदार ना, तुम्हीच आहात ना अर्जुन सुभेदारांच्या पत्नी. सायली ओरडून म्हणते, बाहेर वा, बाहेर वा आधी. माझ्या सासू सासऱ्यांना त्रास देताना लाज नाही वाटली तुम्हाला, चला बाहेर वा आधी. सायली या सगळ्यांना खरंच मस्त सडेतोड उत्तर देते बरं का प्रेक्षकांनो. अश्विन पण या सगळ्यांवर ओरडतो आणि म्हणतो, हे बघा सगळ्यांनी बाहेर वा, आणि ही केस अशी फाईल झालेली नसताना तुम्ही आम्हाला जाब विचारू शकत नाही, तुम्ही जे वागताय करताय ते बेकायदेशीर आहे. सायली या सगळ्यांना म्हणते, चला निघा इथून. ती पत्रकार म्हणते चष्म्यावाली, मॅडम तुम्ही आमच्या प्रश्नाची उत्तरं द्या, आम्ही तोपर्यंत बाहेर जाणार नाही बरं का. तुम्ही उत्तरं देत नाही आहात याचा अर्थ तुम्ही काहीतरी लपवत आहात. सायली म्हणते, मी काहीही लपवत नाहीये, माझ्या नवऱ्याने मुळात खून केलेलाच नाहीये, आणि तरीही तुम्हाला असं वाटत असेल की मी काही लपवते तर विचारा, खुशाल प्रश्न विचारा. अर्जुन सुभेदारांची पत्नी सायली सुभेदार तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. पण परत जर माझ्या कुटुंबियांकडे वाकड्या नजरेने बघितलं ना, तर याद राखा गाठ माझ्याशी आहे. विचारा ना तुमचे प्रश्न, आता का गप्पा बसलात. आता पत्रकार म्हणतात, त्यातला एक पत्रकार म्हणतो, मॅडम तुमच्या नवऱ्याने खून का केला. सायली म्हणते, तुम्ही पत्रकार आहात की न्यायाधीश आहात. कोर्टात केस उभं राहण्याच्या आधीच तुम्ही ठरवलं की माझ्या नवऱ्याने खून केलाय. एखादा माणूस गुन्हेगार आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त कोर्टाला आहे. तो अधिकार तुम्हाला कोणी दिला सांगा. मग ती चष्म्यावाली पत्रकार म्हणते, अहो मॅडम तुमच्या सुभेदारांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये बॉडी सापडली आहे. सायली म्हणते, अच्छा म्हणजे हा आता तुमच्या मते खुनाचा पुरावा झाला का, कधीपासनं, नाही सांगा ना कधी आणि कुठे असं लिहिलंय की एखादा मृतदेह तुमच्या गाडीच्या डिक्कीत सापडलाय म्हणजे तो खून तुम्ही केलाय, सांगा ना. अहो सांगा. अर्जुन सुभेदार निर्दोष आहेत, हे सगळे पुरावे आम्ही कोर्टात लवकरच सादर करू आणि तिथे सिद्ध होणारच की माझा नवरा निर्दोष आहे. आणि तुम्ही सगळे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात ना, हे तुम्हाला कळत नाही. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला या प्रकरणात मुद्दाम अडकवलं जात आहे आणि तुम्ही लगेच त्या कुटुंबियांना त्रास देताय.
त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना तुम्ही त्रास देतायत, इथे मोर्चे काय घेऊन येतायत, इथे भीतीचं वातावरण काय निर्माण करतायत, तुम्हाला कोणी दिला हा सगळा अधिकार? जनतेपर्यंत खऱ्या बातम्या पोहोचवण्याचं काम आहे तुमचं. काय खरंय काय खोटं आहे याची शहानिशा न करता निघालात तुम्ही खोट्या बातम्या पसरवायला. त्यावरती आता एक माणूस मोठ्याने ओरडतो मागून आणि म्हणतो, बघा बघा खुन्याच्या बायकोचा जरा रोप बघा. सायली त्या माणसावर ओरडते आणि म्हणते, ए तोंड सांभाळून बोलायचं हं. नशीब समजा मी पोलिसांना आतापर्यंत बोलवलेलं नाहीये. स्वतःची पातळी सोडायची नाही आणि पुन्हा जर इथे आमच्या दाराशी दिसलास ना तर याद राखा, चुकीच्या बातम्या जर पसरवल्यात ना तर गाठ माझ्याशी आहे. चला चला निघा आता इथून. सायली आता एका माणसाच्या हातातनं तो अर्जुनचा फोटो घेते. मगाशी त्याने अर्जुनच्या फोटोला माती लावलेली असते ना, सायली आता स्वतःच्या ओढणीने ती माती पुसते त्याच्या फोटोवरची आणि आता सगळ्यांना हे सिद्ध करते की अर्जुनने काहीही केलेलं नाहीये. सायली म्हणते, आता आता मी फक्त या फोटोवरचा डाग पुसलाय, पण लवकरच मी माझ्या नवऱ्याच्या नावावर लागलेला डागही पुसून काढणार आहे. अर्जुन सुभेदार सारखा जबाबदार वकील या आधीही कधी घडला नाही आणि यापुढेही होणार नाही. चला निघा तुम्ही आता इथून सगळे. सायलीने या सगळ्यांना बरोबर हकलवून लावलंय बरं का प्रेक्षकांनो. आणि पुन्हा त्या पाटकरचं आणि या सावंतचं जरा बोलणं दाखवलंय आणि अर्जुन पण तिथेच आहे. या पाटकरला असं वाटतंय काही झालं तरी अर्जुन सुटला नाही पाहिजे, कारण अर्जुनने त्याला कुठल्या केसमध्ये शिक्षा केली होती म्हणून उगाचच तो अर्जुनवर खुन्नस काढतोय. तो पाटकर आता अर्जुन समोर येतो आणि म्हणतो, काळा कोट घालून दिमाखात वावरणारा, कोर्टात वावरणारा हा अर्जुन सुभेदार आज माझ्या जेलच्या अगदी कोपऱ्यात येऊन पडलाय. अरे 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 सुभेदार, किती हातपाय मार रे, पण या खुनाच्या आरोपातून तू सुटणारच नाहीये. तुला वाटत असेल हे प्रकरण तुझ्या गळ्याशी आलं तर काय होईल? अरे सुभेदार, तुझी सनद जाऊ शकते रे, हो की नाही? आता सावंतला खूप राग येत असतो बरं का या इन्स्पेक्टरचा, आणि ऑब्व्हियसली चैतन्याला पण येत असतो राग. ते इन्स्पेक्टर अर्जुनला म्हणतात, ज्याच्याकडे सनद नाही तो वकील वकीलच नाही, नाही का रे सुभेदार? हे मी तुला वेगळं सांगायची गरज नाहीये, नाही का? त्यामुळे अर्जुन सुभेदार, अरे पुढच्या हिअरिंगपर्यंत जर जर तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध नाही करू शकलात तर तुमची सनद नक्की जाणार. आणि तुला तर चांगलाच माहिती आहे रे सुभेदार, त्या क्षणाची मी आतुरतेने वाट बघतोय बरं का सुभेदार. अर्जुन मात्र ऑब्व्हियसली निर्दोषच आहे प्रेक्षकांनो, त्यामुळे तो या इन्स्पेक्टरच्या डोळ्यात डोळे घालून बघतोय. त्याला कसली भीती आली आहे, कर नाही त्याला डर कशाला. चैतन्य आता त्या इन्स्पेक्टरला म्हणतो, ओ पाटकर, तुम्ही त्याची काळजी करू नका, तुम्ही तुमचं काम व्यवस्थित केलं ना तरी पुष्कळ होईल बरं का. नाही म्हणजे तुमच्याकडे तसं बघून वाटत नाहीये की तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे कराल, तसा प्रयत्न करा म्हणा. लगेच तो पाटकर म्हणतो, राग येतोय का तुम्हाला? राग येतोय, पण तुमच्या रागाचा उपयोग शून्य आहे बरं का. आणि मग कुचितपणे हसाल आणि त्या कॉन्स्टेबलला म्हणतो, ए हवालदार, चल रे आत टाक याला, बाहेर काय करतोय हा? आता तसं पाहायला गेलं ना प्रेक्षकांनो, या इन्स्पेक्टरला अर्जुनचं काही वाकडं करता येणार नाहीये. तो अर्जुनवर हात सुद्धा उगारू शकत नाही. अरे शेवटी प्रामाणिकपणा वगैरे काही असतो की नाही, म्हणजे कोणी यावं आणि उठून काही त्रास द्यावा असं थोडी होत असतं. पण काय आहे ना प्रेक्षकांनो, ठीक आहे सिरियलचं निमित्त आहे, पण आजकाल ना प्रेक्षकांनो प्रामाणिकपणालाच हार घ्यावी लागते. खोटे लोकांना अगदी मस्तपणे वावरतात बरं का जगात, सगळे गुन्हे करून काहीच्या काही वागून मस्त त्यांना राजरोजपणे काहीही करायची मुभा असते, पण प्रामाणिकपणाला सोसावं लागतं. हे मात्र म्हणजे पूर्वापार चालत आलेलं आहे बरं का. प्रामाणिक लोकांना त्रास होतो हे खरं आहे, पण विजय हा नेहमी सत्याचाच होत असतो, यात काही शंका नाही. इकडे प्रतापराव त्या पत्रकारांना ओरडून म्हणतात, झालं तुमचं समाधान, इकडे येऊन आम्हाला त्रास देतायत, तो मोठा गुन्हा आहे हे कळत नाहीये का तुम्हाला? प्रतापराव म्हणतात, आम्ही आधीच एका मोठ्या संकटातनं जातोय, याची जाणीवही न ठेवता तुम्ही पत्रकार लोक फक्त स्वतःपुरता विचार करताय. अश्विन म्हणतो, कोणाला काहीही बोलू देत, पण आम्ही माझ्या भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहोत आणि माझ्या भावाला न्याय नक्की मिळणार आहे, खात्री आहे आम्हाला. आता ही अस्मिता पण ओरडते, काय तोंड बघतायत, निघा इथून. प्रतापराव म्हणतात, फक्त आम्हालाच नाही, सायलीला पण या प्रकरणाचा त्रास झाला नाही पाहिजे. एक बायको चवताळली ना तर तिची वाघीण कशी होते हे तुम्ही आत्ताच पाहिलंय. आम्ही सगळे आमच्या सायलीच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. आता हे सगळे पत्रकार बघतच राहतात सुभेदारांकडे. मग सगळे सुभेदार एकमेकांचा हात हातात घेतात. प्रतिमा, त्या सुमन, विमल सगळे आहेत तिथे, अर्जुन सोडले तर, म्हणजे अर्जुन सोडला तर, आणि सगळे आता एकमेकांच्या हातात हात देतात. तेव्हा हे पत्रकार तिथून मान खाली घालून निघून जातात. तर असा होता आजचा शॉर्ट बट स्वीट असा एपिसोड. पण आता अर्जुन या खुनाच्या आरोपातनं कसा बाहेर निघेल, कुठला पुरावा सापडेल प्रियाच्या विरोधात? आता जर पुरावा सापडला तर प्रिया गेली म्हणून समजावं. पण प्रेक्षकांनो खरंच यांना विनंती आहे की एवढं प्रकरण लांबवू नका, मजा निघून जाते हो मग त्यातली.
पण ठरलं तर मग या मालिकेची टीम नेहमीच आपल्याला मनोरंजन देण्यासाठी कार्यरत असते प्रेक्षकांनो. एवढ्या एवढ्या वेळेत म्हणजे इतका तास काम करणं, 45 मिनिटाचे एपिसोड शूट करणं हे सोपं नाहीये. आपण एका ठिकाणी बसून जज करतो की हे असंच दाखवलं, तसंच दाखवलं, पण यामागे भरपूर लोकांचे कष्ट असतात. पण चला, एका अर्थी बरं झालं यांनी शनिवार आणि रविवारचे एपिसोड जरा शॉर्ट ठेवले, त्यामुळे आपल्यालाही बघायला कंटाळा येत नाही आणि यांना पण जास्ती ताण पडत नाही. आता आपण पुढचा प्रोमो बघतोय. आजचा हा एपिसोड इथे संपलाय बरं का. सायली कल्पनाताईंना समजवत असते की आई काळजी करू नका, यांची केस हेच लढणार आहेत. कल्पनाताईंना काळजी वाटत असते अर्जुन जेवला की नाही. सायली त्यांना समजवत असते आणि अर्जुन या इन्स्पेक्टर पाटकरला उत्तर देतो की आपली सिस्टीम कधीही निर्दोष लोकांना शिक्षा करत नाही. त्यावर तो इन्स्पेक्टर म्हणतो, तू निर्दोष नाहीयेस, तू गुन्हेगार आहेस. सायली कल्पनाताईंना सांगते की आई यांची केस आता हेच लढणार आहेत बरं का. हे वाक्य ऐकल्यावर प्रिया आता घाबरली आहे बरं का प्रेक्षकांनो. आणि अर्जुन जेलमध्ये बसून विचार करतोय, त्या दिवशी सायली आणि मी आईस्क्रीम खायला गेलो तेव्हा शांताकडे प्रिया गेली असेल का, काय झालं असेल. पण आता अधिराज आणि प्रियाचं भेटणं झालं होतं आणि अधिराजने तिच्या हातावर खूण बघितली. हे सगळं अर्जुनपर्यंत पोहोचणारच आहे प्रेक्षकांनो, पण त्यासाठी थोडं सब्र करा. आता हळूहळू एक एक सॉल्व्ह होणार आहे. बघूयात पुढे काय काय घडतंय. मंडळी, तुम्हा सगळ्यांना हॅपी विकेंड. आणि हो, बाहेर खूप ऊन आहे, खूप उष्णता आहे बाहेर. उन्हाळा यावेळेला जरा जास्तीच तापलाय बरं का. सगळ्यांनी काळजी घ्या, गरज नसताना बाहेर पडू नका. मंडळी, भेटूयात आता उद्या पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन आणि इंटरेस्टिंग रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर बरं का प्रेक्षकांनो. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.